एकेकाळी एका शहरात एक वृद्ध महिला राहत होती. ती दर महिन्याला रविवारचा उपवास करायची आणि विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करायची. तिच्या उपवासात ती फक्त एकदाच गोड पदार्थ खात असे. सूर्यदेवाच्या कृपेने तिचे दुःख दूर झाले आणि तिच्या घरात समृद्धी आली. ती जेव्हा जेव्हा रविवारचा उपवास करायची तेव्हा ती घर स्वच्छ करायची आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी त्यावर गाईच्या शेणाचा लेप लावायची. या उपवासाच्या पुण्यपूर्ण परिणामांमुळे ती खुश होती. रविवारी ती तिच्या शेजाऱ्याच्या घरून शेण आणत असे. मत्सरामुळे तिच्या शेजाऱ्याने रविवारी गाईला घरात बांधले, ज्यामुळे वृद्ध महिलेला शेण मिळू शकले नाही. वृद्ध महिलेने उपवास केला पण तिच्या अंगणात प्लास्टर करू शकली नाही. परिणामी तिने सूर्यदेवाला काहीही अर्पण केले नाही. ती काहीही न खाता झोपीही गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध महिलेच्या अंगणात एक गाय आणि तिचे वासरू बांधलेले होते. हे पाहून तिला खूप आनंद झाला. जेव्हा तिने गाईला खायला दिले तेव्हा त्यातून सोने बाहेर पडले. शेजारी आश्चर्यचकित झाली. तिने शेण उचलले आणि घरी घेऊन गेली. त्या म्हातारी बाईला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती. एके दिवशी सूर्यदेवाने एक शक्तिशाली वादळ पाठवले, ज्यामुळे म्हातारी बाईला घरात गाय बांधावी लागली. गायीने तिथेच सोने बाहेर काढले, ज्यामुळे म्हातारी बाई आश्चर्यचकित झाली. तेव्हापासून तिने गायीला घरात बांधायला सुरुवात केली. काही दिवसातच ती म्हातारी श्रीमंत झाली. शेजाऱ्याला हे आवडले नाही. तिने शहराच्या राजाला सोन्याचे शेण काढणाऱ्या गायीबद्दल सांगितले. राजा आश्चर्यचकित झाला. त्याने वृद्ध महिलेच्या घरातून गाय परत आणली. दरम्यान त्या व्यथित वृद्ध महिलेने सूर्यदेवाला तिची गाय परत मिळावी अशी प्रार्थना केली. त्या रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात प्रकट झाला आणि त्याला गाय आणि वासरू वृद्ध महिलेला परत करण्याची आज्ञा दिली, अन्यथा सर्व काही नष्ट होईल. राजा घाबरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गाय आणि वासरू वृद्ध महिलेला परत केले. त्याने त्याच्या शेजाऱ्यालाही बोलावून योग्य शिक्षा केली. त्या दिवशी राजाने शहरातील नागरिकांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी रविवारी उपवास करण्याचे आदेश दिले.